नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत. सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे. बी.एड कॅपचं पोर्टल आहे. तर या ठिकाणी जे पुढचं कॅप शेड्यूल आहे ते पोर्टलवरती प्रसिद्ध झालेलं आहे. तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम CET सेल या पोर्टलवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल या टॅबवरती क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता की तुम्ही बी.एड ॲडमिशन आहे किंवा डायरेक्ट तुम्ही ह्या पोर्टलवरती येऊ शकता. तर येथे पाहू शकता की ॲडमिशन शेड्यूल या ठिकाणी नवीन टॅब आहे ते उपलब्ध झालेलं आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग राऊंड आपण सांगितलं होतं कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 एकत्र होणार आहे. तर यांची तारीख येथे दिलेली आहे 29 तारखेपासून लक्षात घ्या 1 तारखेपर्यंत 1 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हे अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अलोकेशन राऊंड म्हणजेच तुम्ही जे कॉलेजेस दिलेले आहेत ते कॉलेजेस तुम्हाला 4 तारखेला लागलेले आहे की नाही हे तुम्हाला कळणार आहे 4 तारखेला संध्याकाळी 5 नंतर. त्यानंतर लक्षात घ्या कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेट लक्षात घ्या म्हणजेच येथे 4 तारखेला कॅप राऊंड पहिला प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत मुदत दिली जाईल आणि त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी संख्या ॲड करण्यासाठी म्हणजे कॉलेजमध्ये किती ॲडमिशन कन्फर्म झाले यासाठी 11 तारखेपर्यंत मुदत दिली जाईल. 11 तारखेला ते प्रसिद्ध करतील. तर याचं डिटेल वेळापत्रक देखील प्रो पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. हे आपण पाहूया. सगळ्यांनाच माहिती आहे की हे जे वेळापत्रक आहे तर याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं होतं की पब्लिकेशन फायनल मेरिट लिस्ट राऊंड 1 10 तारखेपर्यंत होता. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आत्ताच आपण पाहिलं तर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे कॅप राऊंड 1 आणि 2 यासाठी 29 तारखेपासून अगदी कमी वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. उद्यापासून फॉर्म सुरू होणार आहेत. आपण देखील या संदर्भात माहिती देणार आहोत. साधारणतः अलोकेशन राऊंड 1 तारखेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 4 तारखेला संध्याकाळी 5 नंतर कॅप राऊंड पहिला प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर ॲडमिशन 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल जाऊन कागदपत्रांनीशी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कॉलेज रिक्त जागांचा तपशील कॅप राऊंड 2साठी 11 तारखेला प्रसिद्ध करेल. कॅप राऊंड 1 आणि 2 दोन्ही एकाच वेळी होणार आहेत. एकदाच प्रेफरन्स द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला राऊंड लागेल आणि त्याच प्रेफरन्सवर आधारित तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. नाहीतर बेटरमेंट हा ऑप्शन तुम्ही घेऊन कॅप राऊंड 2साठी जाऊ शकता. कॅप राऊंड 2 लक्षात घ्या 11 तारखेला येथे लक्षात घ्या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पुन्हा येथे अनरजिस्टर्ड CET क्वालिफाय कॅन्डिडेट राऊंड 3 आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड यासाठी देखील रजिस्ट्रेशन 29/8 ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं कागदपत्र पडताळणी राहिली होती ते देखील याच्यामध्ये करू शकतात. आणि पुन्हा कॅप राऊंड 2साठी 11 सप्टेंबरला वेकंट सीट आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. अलोकेशन राऊंड जो आहे कारण का प्रेफरन्स देण्यासाठीचा टॅब तर उपलब्ध होणार नाही आहे. जसे टॅब म्हणजे जसे तुम्ही यापूर्वी प्रेफरन्स दिले होते तसेच तुम्हाला हे पाहायला मिळतील आणि 18 तारखेला संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला कॅप राऊंड पाहायला मिळेल. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी राऊंड 2साठी 19 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंतचा वेळ आहे आणि ॲडमिशन झाल्यानंतर कॉलेजेस 23 तारखेला सर्व जागा आहेत किती रिक्त आहेत किती भरलेले आहेत ते तुम्हाला प्रसिद्ध करतील. त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 येथे देण्यात आलेला आहे. पुन्हा 29 तारखेपासून 26/9पर्यंत मुदत ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी असेल. तर डिस्प्ले वेकंट सीट आहेत 23 सप्टेंबरला पाहायला मिळतील. याच्यामध्ये ज्यांनी ऑलरेडी कॅप ऑप्शन फॉर्म भरलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला मेथड किंवा लक्षात घ्या कॉलेज प्रेफरन्स ॲड किंवा एडिट करता येतील. तिसऱ्या राऊंडला पुन्हा ज्यांची कागदपत्रे राहिलेली आहेत ते स्क्रुटिनीसाठी देऊ शकतात आणि त्यानंतर अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट पुन्हा लागेल आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या ग्रीवन्स काय असतील तर विद्यार्थ्यांना त्याच्या संदर्भात 3 ऑक्टोबरपर्यंत 1 ते 3 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली जाईल. जसं आता पहिल्यांदा झालं तसं कॅप राऊंड 3साठी होणार आहे. पुन्हा फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड 3रा आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी 10 तारखेपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल आणि कॉलेज रिक्त जागा ज्या आहेत तर 14 तारखेला प्रसिद्ध करेल. सर्वात शेवटचा राऊंड आहे इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड. त्यानंतर इन्स्टिट्यूटच्या जागा 14 ऑक्टोबरला कळतील. त्याच्यानंतर कॅन्डिडेट जे आहेत ऑनलाईन कॉलेज चॉईस जे आहेत ते तुम्हाला 15 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत कॉलेज लिस्ट टाकता येणार आहेत आणि त्यानंतर मेरिट लिस्ट 19 तारखेला प्रसिद्ध होतील. 19 तारखेनंतर 19 तारखेला जर काय आक्षेप असतील हरकती असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि सदरची जी 19 तारखेला प्रत्येक कॉलेजमध्ये देखील ह्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध केल्या जातील. ॲडमिशन घेण्यासाठी 21 तारखेपासून 23 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. 23 ऑक्टोबरला शेवटचा कट ऑफ मार्क्स
कट ऑफ डेट आहे ती जाहीर केली जाईल आणि ॲडमिशन प्रक्रिया बंद होणार आहे. तर अशा प्रकारचं हे अतिशय महत्त्वाचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही सध्या विचार करा कॅप राऊंड 1 आणि 2 पर्यंतचाच, कारण का हाच राऊंड महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त जागा यामध्ये भरल्या जातात. तर अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाचं शेड्यूल आहे. सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. उद्यापासून अतिशय 2 ते 3च दिवसांचा कालावधी या कॉलेज ऑप्शन फॉर्मसाठी मेथडसाठी देण्यात आलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला उद्यापासून सुरू होणारे फॉर्म भरायचे आहेत. तर आपण देखील या संदर्भात माहितीपर व्हिडिओ देणार आहोत. तर अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात, बीएड कॅप प्रोसेस संदर्भात, कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.